नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही अर्ज केला असेल तर एक काम करायचं आहे। भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, काही महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत, काही महिलांचे अर्ज रिव्ह्यूमध्ये आहेत आणि काही महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत, म्हणजे डिसअप्रूव्ह झालेले आहेत। आता ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी काही करण्याची गरज नाही, बिंदास राहा। परंतु तत्पूर्वी एक काम करा। आता तो काम म्हणजे कोणता आहे, लाईव्ह प्रूफ मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। कोणतं काम करायचं आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जी माहिती तुमच्यासाठी देण्यात आली आहे ती कोणती माहिती असणार आहे याबद्दलची पूर्ण माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा, म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला अपडेट अशाच व्हिडिओंचे मिळत जातील। आता भरपूर असे लाभार्थी आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलेले आहेत परंतु बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत। ज्यांनी ऑल केलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर करून घ्या। आता पूर्ण डिटेल्स आपण या ठिकाणी समजून घेऊया। मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये भरपूर अशा महिलांनी नारी शक्ती दूत ॲपच्या माध्यमातून अर्ज केलेले आहेत। भरपूर अशा महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत, काही महिलांचे अर्ज पेंडिंगमध्ये आहेत, रिव्ह्यूमध्ये आहेत, काही महिलांचे अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत। आता ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी काही करण्याची गरज नाही, परंतु एक काम करा, तो म्हणजे तुमचं खातं डीबीटीला लिंक आहे का ते पाहून घ्या। कारण राज्य सरकारच्या माध्यमातून माहिती देण्यात आली आहे की हे पैसे थेट डीबीटी अंतर्गत तुमच्या खात्यावरती येणार आहेत। आता नारी शक्ती दूत ॲपमध्ये जेव्हा तुम्ही अर्ज केला असेल त्या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख होता की तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का। सर्व महिला जवळपास होय केलेले आहेत। आता ज्यांनी होय केलेले आहेत तर डीबीटीला तुमचं खातं लिंक आहे असं समजून घ्या। आता डीबीटीला तुमचं खातं कोणतं लिंक आहे, तुम्ही फॉर्म भरत असताना जो खातं दिलेलं आहे तोच खातं डीबीटीला लिंक आहे का दुसरं खातं लिंक आहे हे सुद्धा समजून घेणं आवश्यक आहे। आता तुम्हाला मी पूर्ण प्रूफ दाखवतो। आता या ठिकाणी भरपूर अशा महिला म्हणतील की हे सर्व फेक आहे। आता तुम्हाला प्रूफ पहा। आता सर्वप्रथम आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल आहे तो आपण ओपन करूया। आता बघा, हा पोर्टल आपण ओपन केलेला आहे। याची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल किंवा आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकेन, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। आता बघा, हा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा अधिकृत पोर्टल आहे। आता या पोर्टलवरती स्पष्टपणे उल्लेख करण्यात आलेला आहे दर महिन्याला हे काही 1500 रुपये तुमच्या खात्यावरती येणार आहेत, ते डीबीटी अंतर्गत येणार आहेत। आता डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर। जो खातं आधारला लिंक आहे त्या खात्यावरती हे पैसे डायरेक्ट येणार आहेत। आता पात्रतेमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता, आधार कार्डला तुमचं काही आधारला किंवा बँक खात्याला आधार लिंक असणं आवश्यक आहे, असायला पाहिजे असा सुद्धा उल्लेख या पोर्टलवरती करण्यात आलेला आहे। GR मध्ये सुद्धा सांगण्यात आलेला होता, त्याबद्दलची सुद्धा आपण माहिती घेतली होती। आता तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे परंतु तुमच्या आधारला जो काही खाता आहे तो लिंक आहे का किंवा खात्याला आधार लिंक आहे का हे पाहून घेणं गरजेचं आहे। ते पाहण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आता इथं काम करायचं आहे। तुमच्या मोबाईलमध्ये कोणताही एक ब्राउझर ओपन करा आणि गुगलमध्ये सर्च करा आधार लॉगिन या नावाने। आधार लॉगिन या नावाने सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक पहिली वेबसाईट दिसेल, ती आधार कार्डची ऑफिशियल वेबसाईट आहे। या वेबसाईटवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, बाकी कुठेही क्लिक करू नका। यावरून आधार कार्डचे सर्व अपडेट केले जातात। आता आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईटला क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता आधार लॉगिन करावं लागणार आहे। आधार लॉगिन करण्यासाठी लॉगिनचा एक बटन दिलेलं आहे, त्यावरती क्लिक करा। आता तुमच्याकडे आधार क्रमांक असणं आवश्यक आहे, म्हणजे आधार नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागणार आहे। इंटर आधार नंबरच्या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आहे आणि इंटर कॅप्चाच्या ठिकाणी खाली जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा जशास तसे टाकायचा आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती क्लिक करायचं आहे। आता हा कॅप्चा या ठिकाणी जो दिलेला आहे जशास तसे सेम टू सेम कॅपिटल लेटर स्मॉल लेटर जे अंक दिलेले आहेत ते सारखे इंटर कॅप्चाच्या ठिकाणी टाकायचं आहे। जर कॅप्चा समजत नसेल तर इथं अंडू वरती क्लिक करून तुम्ही कॅप्चा चेंज करू शकता। आता आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, खालचा जो कॅप्चा आहे जशास तसे समोर टाकलेला आहे आणि लॉगिन विथ OTP यावरती इथं क्लिक करणार आहे। आता क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर जो मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक असेल त्या मोबाईल नंबरवरती एक OTP येईल, तो OTP तुम्हाला इंटर OTP यावरती टाकायचा आहे, म्हणजे या ठिकाणी टाकायचा आहे। आता OTP 1 सेकंदाच्या आत
तुमच्या मोबाईलवरती येणार आहे, OTP आलेला आहे, हा OTP इथून कॉपी करा किंवा लिहून घ्या आणि इंटर OTP या ठिकाणी टाका। आता इंटर OTP या ठिकाणी टाकल्यानंतर लॉग इनचा खाली ऑप्शन दिलेला आहे त्यावरती क्लिक करा। आता तुमचा आधार लॉग इन झालेला आहे। या ठिकाणी बाजूला तुमचा फोटो सुद्धा दर्शवला जात आहे, त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा आधार कार्ड या ठिकाणी दाखवेल। आधार कार्डची बॅक साईड आणि इथं फ्रंट साईड सुद्धा तुम्हाला दाखवली जाईल। आता थोडंसं आपण खाली यायचं आहे, खाली आल्यानंतर या ठिकाणी बँक स्टेटस नावाचा एक ऑप्शन दर्शवला जात आहे, यावरती इथं क्लिक करायचं आहे। बघा क्लिक हिअर टू फाइंड युअर बँक सेटिंग स्टेटस। आता इथं आधारला कोणती बँक लिंक आहे तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बघा 1 सेकंदाच्या आत तुमच्या कोणत्या बँकेला अंगठा तुमचा चालतो तो सुद्धा या ठिकाणी दर्शवला जाणार आहे। त्यासाठी पूर्ण डिटेल्स इथं समजून घेणं आवश्यक आहे। आता तुमचा अंगठा जो आहे आधारला मॅप झालेला आहे, म्हणजे आधार बँकेला इथं लिंक आहे, परंतु नेमकं कोणतं लिंक आहे हे समजून घ्या। आता बघा सर्वप्रथम आधार कार्डचे 4 डिजिट दाखवले जातात शेवटचे आणि बँकेचं नाव सुद्धा या ठिकाणी दर्शवलं जात आहे। बँकेचं नाव कोणतं आहे ते पहा आणि बँक सेटिंग स्टेटस मध्ये ऍक्टिव्ह जर असेल तर तुमचं आधार लिंक आहे कोणत्या बँकेला, जो बँकेचं नाव या ठिकाणी दर्शवलं जात आहे त्या बँकेला लिंक आहे असं समजून घ्या। जर इनऍक्टिव्ह जर दाखवत असेल ऍक्टिव्हच्या ठिकाणी तर तुमचं आधारला लिंक नाही असं समजून घ्या आणि आधारला लिंक नसेल तर लिंक करून घेऊ शकता ज्या बँकेत पाहिजे त्या बँकेमध्ये। आता एक उदाहरण तुम्हाला सांगतो, PM किसान योजनेचे जे पैसे आहेत सर्वप्रथम जे लाभार्थी पात्र होते सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती पैसे आले, परंतु या ठिकाणी असा घोळ झाला, भरपूर असे लाभार्थी अकाउंट नंबर चुकीचा दिला होता। आता अकाउंट नंबर चुकीचा असल्यामुळे त्यांच्या खात्यावरती पैसे न येता जो खातं तुम्ही त्या ठिकाणी टाकलेला होता त्या खात्यावरती पैसे केले। आता नंतर शासन या ठिकाणी काय केलं की आधार लिंकसाठी KYC करून घेतलं। आता KYC झाल्यानंतर त्या ठिकाणी अशा भरपूर लाभार्थ्यांचे पैसे बंद झाले। आता का बंद झाले? कारण त्यांच्या आधारला बँक सीडेड नव्हती। आता बँक सीडेड नसल्यामुळं त्या ठिकाणी आत्तापर्यंत PM किसान योजनेचे पैसे भरपूर अशा लाभार्थ्यांचे आलेले नाही आहेत। ज्यांनी नंतर बँकेमध्ये जाऊन आधार लिंक करून घेतली त्यांच्या खात्यावरती पैसे सलग यायला सुरू झाले। त्यासाठी आता दर महिन्याला हे पैसे येणार आहेत तुमच्या खात्यावरती, ध्यानात ठेवा दर महिन्याला हे पैसे येणार आहेत। त्यासाठी आधार लिंक असणं आवश्यक आहे। मी तुम्हाला प्रूफ सुद्धा दाखवलेला आहे, अधिकृत पोर्टलवरती जाऊन तुम्हाला प्रूफ्स वाईज मी दाखवलेला आहे। कालच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात डिटेल्स माहिती दिली होती, परंतु काही लाभार्थ्यांना माहिती समजलेलीच नाहीये, त्यांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत, म्हणून परत हा व्हिडिओ घ्यावं यासाठी हा व्हिडिओ घेतलेला आहे। ज्यांनी पूर्वीचा व्हिडिओ पाहिला असेल तर त्यांनी हा व्हिडिओ पाहण्याची काही गरजच नव्हती, परंतु ज्यांना हा व्हिडिओ किंवा त्याचा मागचा व्हिडिओ समजलेला नाहीये त्यांचे सर्व डाऊट या व्हिडिओमध्ये क्लिअर झालेले असतील। आतापर्यंत तुम्ही या व्हिडिओला लाईक जर केला नसेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच पद्धतींची व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती, जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।